गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज एकदम एक्साइटिंग आहे. खूप दिवसांनी एक्साइटिंग म्हणजे रोजच एक्साइटिंग असतो, पण आज खूप दिवसांनी आपल्याला ट्रिप लागली आउट स्टेशनची आणि 2 दिवसाची ट्रिप आहे. सो चाललोय आता आपण कुठे थंबनेल बघून कळलं असेल तुम्हाला कुठे जातोय. कर्नाटकमध्ये चाललोय, सांगलीच्या पुढे. कर्नाटक बॉर्डर येते ॲक्च्युली, बॉर्डरवरतीच गाव आहेत ती. सो तिकडेच चाललोय आणि गाडी आपली रेडी आहे, साफ वगैरे करून बॅग येते खाली आपली म्हणून थांबलोय. सो वस्तू पण राहिलेत काही, कस्टमरनी बोलवलं आहे 10 वाजता. सो जाऊया क्लायंटच्या लोकेशनवरती, पिक करूया आणि निघूया कर्नाटकला. मित्रांनो, आलोय आपण आता खेड शिवापूरला पोहोचलोय. मित्रांनो, मस्त प्रवास आहे आज, काय ट्रॅफिक वगैरे पण नव्हतं. आणि हे बघा, हे हॉटेल आहे गारवा म्हणून आहे, तिथे थांबलोय. हा आहे खेड शिवापूर टोल नाका. इथे खेड शिवापूर टोल थांबलोय आता. आणि गाडी आपली इथे पार्क केली आहे मस्त वेगळी. गाडीचे टायर वगैरे चेक केले तर नायट्रोजन भरतो म्हणून काय गरम वगैरे झालेलं नाही टायर. ट्रॅफिक कमी आहे त्यामुळे टेन्शन नव्हतं. पटपट आलोय आता. थोडंसं त्रास होत होता त्यांना गाडीचं, त्यामुळे थोडं थांबत आलो. पण रोड मस्त कट झालाय आणि आपल्याला अजून इथून बाकी आहे बरोबर 260-65 किलोमीटर. दही लेके आए थे. सो मित्रांनो, आलोय आपण आता काका पेढेवाले सातारमध्ये. आणि गाडी वगैरे इथंच लावली आहे, त्यांना काय सामान घ्यायचं आहे म्हणून थांबलो आहे. आणि हा आहे सातारा मुंबई हायवे. गाड्यांचा आवाज कसला. सो प्रवास तर आतापर्यंत चांगला चालला आहे. कस्टमर असताना काही शूट करत नाही आहे मी त्यामुळे, आणि रस्त्यात पण काय दाखवत नाही कारण कस्टमरची प्रायव्हसी असते त्यामुळे. आणि त्याच्याबरोबर आपण नाही काय करायचं. सो आता थांबलोय, बघतोय कस्टमर कधी येत आहेत काय. आणि चला पोचूया आता तासगावमध्ये. मागे जेवण केलं, जेवण करूनच तिथे CNG फुल केला होता खेड शिवापूरमध्ये. आणि आता निघालो ह्याला तासगावपर्यंत जाईल आपली गाडी. आपलं CNG तासगावमध्ये फुल करूया, तिथे थांबूया. डायरेक्ट आता इथनं तिथंच थांबणार आहे. सो चला बघू काय होतं. सो मित्रांनो, आलोय आपण आता. हा विटा क्रॉस करून आलोय आपण. मी आता आलोय विटा मार्गे. साताऱ्यावरनं रहमतपूर वरनं हा रोड घेतलाय. सरळ कराडवरनं पण रोड होता, पण त्या रोडनी काय गेलो नाही. आणि गाडी बघा कशी झाली. पाऊस कंटिन्यू चालू आहे. पाऊस मित्रांनो कंटिन्यू पाऊस चालू आहे. पण मी विटा मार्गे वगैरे जायचं होतं, पण विटा मार्गे आलो
मग कराड मार्गे जातो दरवेळी मी दर महिन्याला. पण आता इकडनं आलो मी आज आणि रस्ता इतका मस्त आहे ना मित्रांनो, एकदम डांबराचा रस्ता आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि आलो आहे आता इथे वॉशरूमसाठी थांबलो आहे. चहा प्यायला थांबलो होतो पण वॉशरूमच आहे इथे, चहाला नाही आहे. तर गेले क्लायंट वॉशरूम वगैरे फ्रेश व्हायला. मग पुढे जाऊन आपण CNG भरणार आहे. आता तासगाव इथनं अर्धा किलोमीटर अर्धा तास आहे, काय 20-25 किलोमीटर राहिलं आहे. तासगावमध्ये CNG फुल करायचं आणि मग निघायचं पुढे आपल्या लोकेशनवरती. चला जाऊया, CNG क्लायंट आले की त्यांना घेऊन निघूया. चला. सो मित्रांनो झालं आलो आहे आपण आता तासगावमध्ये. आणि हॉटेल डिलाईट म्हणून काय आहे बघा, इथे बोर्ड आहे त्याचा. पूर्ण लाईटच येते. सो हा आहे पूर्ण तासगाव मिरज रोड आहे आणि तिकडे आलो आहे आता आपण. थांबलो आहे जेवण करायला. जेवण वगैरे पण झालं आहे आणि वाजलेत बरोबर 9:15 वाजलेत. सो आता निघायचं आहे पण वाट बघतोय कस्टमर यायचे, त्यांना घेऊया आणि निघूया. आणि CNG भेटलाच नाही मित्रांनो तासगावमध्ये, खूप गडबड झाली. आता पेट्रोल चालवावं लागेल, पेट्रोल भरावं लागेल. पुढे 1001 रुपयाचं पेट्रोल टाकतो आहे. पेट्रोल तसं गाडी जाऊन येईल उद्या सकाळी CNG भेटेल आपल्याला. तो गाडी जाऊन तर येईल पण कशा रिस्क घ्यायची ना. असं पण तिकडनं इकडे जाऊन यायला रिटर्न 1000 रुपयाचं 700-800 रुपयाचा गॅस लागलाच असतं. 1000 रुपयाचं पेट्रोल टाकून देतो. चला निघूया मित्रांनो. जस्ट आता पोचलो आहे आपण क्लायंटच्या लोकेशनवरती. आणि कुठे आलो आहे पोचलो आहे आता फायनली आपण लोकेशनवरती, कर्नाटकला. आणि असं काय लोकेशन आहे दिसतंय, काहीच दिसणार नाही कारण अंधार एवढं आहे. मी टॉर्च लावली. सो खूप दमलो आहे, खूप वाजलेच 11:15. आपण सकाळी निघालो होतो 10 वाजता, बरोबर 13 तास लागलेत पोचायला. इतके होल्ड घेतलं, सगळं घेतलं त्याच्यामध्ये. आणि माझा आवाज काय झाला आहे काय माहिती, कसा एकदम सुकला आहे. सो हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आजचा प्रवास एकदम मस्त झाला. पावसामध्ये साताऱ्याच्या पुढे पूर्ण पाऊस चालू होता त्यामुळे. आणि गाडी चालवायला एकदम हळूहळू चालू, 60-70-80 करत आलो पुढे, कारण गाडी पळवायला चान्सच नव्हता, इतका पाऊस होता. सो हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग नक्की बघा, कुठे आलो आहे आणि कशासाठी आलो आहे हे सर्व तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच उद्याच्या. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, गुड नाईट, बाय बाय.